रयत क्रांती संघटना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना दिसून येते आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सर्व महायुतीतील घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत एकत्रित एक परिषद घेण्याचं तुम्ही ठरवलंय. सदाभाऊ आपल्यासोबत आहेत. एकतर सत्तेत आहात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं परिस्थिती आहे महाराष्ट्रातली देशाची त्याकडे कसं बघता आणि परिषदेचं नेमकं रयत क्रांती संघटना वेगवेगळ्या विषयावरती परिषदा घेत आतापर्यंत आलेली आहे आणि ही आमची 9वी परिषद आहे. आणि या परिषदेमध्ये आम्ही शेतकऱ्याच्या आणि गावगाड्याच्या प्रश्नाला हात घालणार आहोत. जे आमच्या महायुतीतले 15-16 घटक पक्ष आहेत या सगळ्यांना मी निमंत्रित केलेले आहे. जे आमचे मोठे पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, यांनाही आम्ही निमंत्रण दिलेले आहे. याचं कारण की शेतकऱ्याचा प्रश्नाचा उहापोह होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर तो प्रश्नच आम्ही जर अजेंड्यावरती नाही आणू शकलो तर गावगाड्यातला शेतकरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनामे निघतील ते जाहीरनाम्यावरून सुद्धा गायब होईल. आणि म्हणून प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये देशातला शेतकरी अग्रस्थानी असला पाहिजे, आला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही उद्याची परिषद या ठिकाणी घेत आहोत. आणि मला खात्री आहे की या परिषदेला हातकणंगले मतदारसंघातील जे काही कार्यकर्ते आहेत, शेतकरी आहेत, हे मोठ्या संख्येनं उद्या या परिषदेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी हेही आहेत, विनय सावकरजी जनस्वराज्य पक्षाचे प्रमुख तेही या ठिकाणी या परिषदेला येणार आहेत. जोगेंद्र कवाडे साहेब येणार आहेत. आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रश्नाची महायुती अंतर्गत एक घटक पक्ष म्हणून, कारण आमची संघटना ही शेतकऱ्यांची संघटना आहे आणि त्याचा पहिला मेळावा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहे. पण ज्या पद्धतीनं देशातले दिल्लीतली जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली, शेतकरी अडून बसलेला आहे काही मागण्यावरून, महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रश्नासाठी तुम्ही लढताय. मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर अनेक चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतले गेले, त्याचाही उद्याच्या परिषदेमध्ये आम्ही उहापोह करणार आहोत. पण त्याचबरोबर 3 कृषी कायदे जे आलेले होते ते जे त्याला स्थगिती दिली गेली आणि त्या कायद्याला मान्यता देण्यात यावी, ते कायदे देशभर लागू करावेत, ते शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत. याच्यावर सुद्धा उद्याच्या परिषदेमध्ये उहापोह निश्चितपणानं केला जाईल. देशामध्ये जे आंदोलन आता सध्या शेतकऱ्यांचं सुरू आहे, नेमकी रयत क्रांती संघटना म्हणून त्याच्या मागची काय भूमिका आहे ती भूमिका उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही स्पष्ट करणार आहोत. भाजपमध्ये इनकमिंग वाढलंय, मग ते काँग्रेस असो, अजित पवार आले, दुर्लक्षित आहात तुम्ही? काय आहे की भारतीय जनता पक्षाचं घटक पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत आणि 2014 पासून आम्ही एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत आणि आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहोत, विस्थापितांची लढाई लढत आहोत. भारतीय जनता पक्ष हा विस्थापितांचा पक्ष आहे, 18 पगड जातींचा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही या पक्षाबरोबर खऱ्या अर्थानं युती केली. पण या संदर्भामध्ये जे काही राजकीय भाष्य करायचं आहे ते सुद्धा भाष्य उद्या दुपारी आमचे प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रातले येत आहेत, त्यांच्यावर एक आमची आढावा बैठक होईल. ठराव काय असावेत या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर उद्या राजकीय भाष्य सुद्धा निश्चितपणानं कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेऊन केलं जाईल. तुम्ही लोकांच्या मध्ये सातत्यानं असता, ज्या पद्धतीनं भाजपमध्ये हे काँग्रेस राष्ट्रवादीचे पक्ष प्रवेश होत आहेत, हे लोकांना रुचतंय का, तुम्हाला रुचलंय काय? मला वाटतं की नवी मंडळी यायला लागलेल्या त्यांना घेणं गरजेचं आहे, कारण राजकारण हे बेरजेचं असावं. जिथं वजाबाकीचं केलं जातं तिथं हातामध्ये शून्य येतं आणि ते योग्य आहे. परंतु बेरजेचं राजकारण करत असताना जनतेला काय हवं आहे हे प्रमुखांनी ठरवून ते धोरण तयार करावं आणि ते धोरण जर राबवलं तर जनतेला कोण आला आणि कोण गेला ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. एक तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजीराजांच्या अगोदरचा जर कालखंड आपण बघितला तर जनतेला काही पडलं नव्हतं कोण राजा राज्यावर चालून आला किंवा देशावर चालून आला, कारण जनतेची एकच भावना होती की कोणी आला तर तो आपल्याला लुटणारच आहे. पण छत्रपती शिवाजीराजांचं ज्यावेळी राज्य सुरू झालं त्यावेळी जनतेला वाटायला लागलं की हे राज्य आपल्यासाठी आहे
आणि म्हणून जनता जीव वाळून टाकायला तयार झाली. आणि म्हणून मला वाटतं आत कोण आला आणि कोण गेला याच्यापेक्षा धोरण जनतेच्या फायद्याचं असावं, जनतेच्या सुखाचं असावं, जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं असावं. आणि हे धोरण राबवण्याची जी मुख्य त्याचं सूत्र आहे ते भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे आणि तिने त्या पद्धतीनं जनतेला सुखकारक धोरण राबवावं. सखाराम आला काय तुकाराम गेला काय काही त्याचा फरक जनतेला पडत नाही. जनतेला काही देणं घेणं असत नाही. लोकसभेचे पडगम सुरू होत आहेत. तुमची पुढची भूमिका काय आहे? पक्षामध्ये, भाजपमध्ये काय म्हणा? नाही, म्हणून आम्ही या मेळाव्याचं जे घोषवाक्य आहे आमचं ते आहे भारत विरुद्ध इंडिया. भारत विरुद्ध इंडिया ही मांडणी शरद जोशींनी पहिल्यांदा केली. ती ही काही नव्यानं मांडणी मी करतोय अशातला भाग नाही. आता इंडिया आघाडी झाली, पण आम्ही ही मांडणी गेली अनेक वर्ष झालं करत आहोत. आणि औंधा स्वातंत्र्य मिळवायचं हे दुसरं ब्रीदवाक्य या मेळाव्याचं आम्ही ठेवलेलं आहे. त्याचं कारण की निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न ऐरणीवरती आणायचा, गावगाड्याचा प्रश्न ऐरणीवरती आणायचा, 12 बुलोतेदार आलोतेदारांचा प्रश्न ऐरणीवरती आणायचा, त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही इथं काम करतो. मागं कडोलीला आम्ही मेळावा घेतला. साखरेची किंमत त्या ठिकाणी आम्हाला वाढवून मिळाली. देवेंद्रजींनी त्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर दुधाचं आंदोलन केलं. राज्यातल्या दूध उत्पादकाला सरसकट आम्ही 5 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये सरकारला निर्णय घ्यावा लावला. असे अनेक चांगले निर्णय आहेत. पण भविष्य काळामध्ये अजून काय करायला पाहिजे गावगाड्यासाठी, शेताभातात राबणाऱ्या माणसासाठी, यावर उद्याच्या परिषदेमध्ये उहापोह होईल. यातून लोकसभेची काही प्रेरणी होऊ शकते? मी उद्या दुपारी निश्चितपणानं राजकीय भूमिका रयत क्रांती संघटनेची काय असावी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर भाष्य केलं जाईल. तर हे होते सदाभाऊ खोत. ज्या पद्धतीनं त्यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून एक भूमिका पुढची आम्ही जाहीर करू अशी भूमिका ते काही दिवसामध्ये घेतच आहेत. आणि याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रयत क्रांती संघटना एक नवी वाटचाल आणि नवी भूमिका देखील घेऊ पाहते हे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या रयत क्रांती संघटनेच्या या शेतकरी मेळाव्याकडे लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, इस्लामपूर, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.